श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे मंगळवार आणि आज आलेला आहे भौम प्रदोष. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष हा येत असतो. आणि पहा, मंगळवारी जो प्रदोष येतो त्या प्रदोषला भौम प्रदोष असंही म्हटलं जातं. आपल्या शास्त्रामध्ये हा दिवस कर्ज फेडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पहा, तुम्हाला एखाद्याचं कर्ज फेडायचं आहे तर त्यासाठी हा जो दिवस आहे तर हा दिवस अतिशय शुभ आहे. त्या दिवशी जर आपण मंगळाच्या संदर्भात काही वस्तू दान केल्या, जसं की गुळ, मसूर डाळ, लाल वस्त्र, तांबे इत्यादी वस्तूंचं जर आपण या दिवशी दान केलं तर 100 गायींचं दान केल्याचं पुण्य हे आपल्याला प्राप्त होते. प्रदोष हे व्रत भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते आणि हे व्रत केलं जातं. त्याचबरोबर या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही उपाय देखील केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. शिवलिंगावरती आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू जर आपण शिवलिंगावरती अर्पण केली तर जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. फक्त 24 तासात तुमची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. भगवान भोलेनाथ हे भोलेनाथ आहेत आणि त्यांच्यासाठी आपण काही सेवा आणि उपाय आणि भक्तिभावाने जर त्यांची सेवा केली तर आपल्यावरती ते लवकर प्रसन्न होतात. आणि जेव्हा सोमप्रदोष असेल, भौमप्रदोष असेल किंवा इतर कुठल्याही दिवशी प्रदोष आलेला असेल, त्याचबरोबर सोमवार जो असतो त्या दिवशी देखील शिवतत्व हे भरपूर प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात. त्या दिवसामध्ये जे काही आपण सेवा आणि उपाय करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होते. आणि म्हणूनच आपल्याला शिवलिंगावरती अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हे लिहायला अजिबात विसरू नका. आता बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज प्रदोष काळामध्ये करायचा आहे. आता तुम्ही म्हणताल प्रदोष काळ म्हणजे नेमका कोणता काळ? तर पहा, जेव्हा सूर्यास्त होतो, सूर्यास्त होण्या अगोदरचा अर्धा तास आणि सूर्यास्त झाल्यानंतरचा अर्धा तास हा जो 1 तासाचा काळ आहे तर या काळाला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. त्या दिवशी प्रदोष असतो त्या दिवशी याच काळामध्ये भगवान शिवशंकरांची सेवा, पूजा आणि उपाय हे केले जातात. या वेळेमध्ये आपण जे काही पूजा आणि उपाय करतो त्याचे 100% फळ हे आपल्याला प्राप्त होते. उपाय हा अतिशय सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे. तर तुमच्यावर एखादं कर्ज असेल, घराचं, शेतीचं, गाडीचं किंवा इतर कोणत्याही गोष्टींचं तुमच्यावरती कर्ज असेल तर हे कर्ज जर तुम्ही घेतलेलं असेल तर तुमची या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होण्यासाठी, पर घरामध्ये आजारपण असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, त्याचबरोबर घरामध्ये काही अडचणी असतील, काही संकट असतील, त्या सर्व लवकरात लवकर दूर होण्यासाठी, आपल्याला प्रत्येक अडचणीमधून मार्ग मिळण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो. तर पहा, उपाय काय करायचा आहे ते आता आपण जाणून घेऊया. आपल्याला एक शुद्ध पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा आहे. हे पाणी तुम्हाला तुमच्या घरातूनच घ्यायचं आहे. ज्या पिण्यासाठी तुम्ही वापरता स्वयंपाकघरामध्ये तेच पाणी तुम्हाला वापरायचं आहे. तर पहा, बरेच जण काय करतात की बेसिनच्या नळाचं पाणी घेतील किंवा मग टाकीतलं पाणी घेतील, कुठलंही पाणी ते यूज करतात देवांना आंघोळ घालण्यासाठी. परंतु असं नाही करायचं. आपण जे पिण्यासाठी वापरतो तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. या पाण्यामध्ये तुम्हाला 5 प्रकारच्या 5 झाडांची पानं टाकायची आहेत. पहा, तुम्ही कोणत्याही झाडाचं पान घ्या परंतु यामध्ये तुम्हाला तुळशीच पत्र हे टाकायचं नाही. भगवान शिवशंकरांवरती तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही. मध्ये तुम्ही बेलाचं पान घेऊ शकता, शमीपत्र घेऊ शकता, त्याचबरोबर तुम्ही कण्हेराचं पान किंवा इतर कोणत्याही झाडाचं पान हे तुम्ही घेऊ शकता. असे 5 प्रकारचे 5 पानं आपल्याला घ्यायचे आहेत. बरोबर तुम्हाला थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला सोबत
21 अखंड तांदूळ घेऊन जायचे आहेत. ते तुम्हाला वेगळे घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला दिवा घेऊन जाणं शक्य झालं तर दिवा देखील तुम्ही यासाठी घेऊन जाऊ शकता. मंदिरामध्ये प्रदोष जेव्हा असतो तेव्हा दिवसभर दिवे हे चालू असतात. तुम्ही तेल जरी त्या दिव्यामध्ये नेऊन ओतलं तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्हाला ज्या सर्व वस्तू आहेत तर त्या शिव मंदिरामध्ये घेऊन जायच्या आहेत. तुमच्या जवळ जे काही मंदिर असेल त्या शिव मंदिरामध्ये जायचं आहे. प्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. जर तुम्ही घेऊन गेला असाल तर दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्ती धूप लावायचे आहे. जे तुम्ही पाणी घेऊन गेलेला आहात ते तुम्हाला उत्तर दिशेकडे त्या तांब्याचं तोंड करायचं आहे आणि ते जल तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तुम्ही जेव्हा ते पाणी अर्पण करता तेव्हा श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय, नमः शिवाय अशा मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे काही 21 तांदूळ घेऊन गेलेला आहात तर ते तांदूळ तुम्हाला हातामध्ये घ्यायचे आहेत. हे तांदूळ तुम्ही अखंड घ्यायचे आहेत. कुठे तुटले फुटलेले घ्यायचे नाही. तर पहा, हे तांदूळ तुम्हाला थोडंसं पाणी टाकून ओले करायचे आहेत. सुके तांदूळ तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं नाही. कोणतेही जेव्हा बेलाचं पान असेल किंवा धोत्र्याचं फळ असेल, फूल असेल, तुम्ही जेव्हा अर्पण करता त्यावेळेस थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून नंतरच ते अर्पण करावं. लिंगावरती जेव्हा आपण कोणतेही फळ अर्पण करतो किंवा काही धान्य अर्पण करतो ते पाण्यामध्ये बुडवल्यानंतरच त्यावरती अर्पण करावं. नंतर त्या ओल्या करून अक्षदा ह्या तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत. तुम्ही हे तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करत असताल त्यावेळेस तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे. तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू द्या, तुमच्या घरामध्ये काही संकट असतील, काही तुमच्यावरती कर्ज असेल किंवा कोणतीही समस्या असेल ती तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि ते तांदूळ शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत. नंतर तुम्ही शिवमंदिरातून बाहेर आल्यानंतर प्रत्येक शिवमंदिराच्या समोर नंदी भगवान हे बसलेले असतात. तिथे तुम्ही बाहेर आल्यानंतर नंदीच्या कानामध्ये तुम्ही जी काही इच्छा तुमची व्यक्त केलेली आहे ती परत तुम्हाला नंदीच्या कानामध्ये सांगायची आहे. भगवान शिवशंकरांकडे आपल्या ज्या काही समस्या आहे, अडचणी आहे, इच्छा आहेत तर त्या पोहोचवण्याचं काम करतात. त्यामुळे आपल्याला हे असं केल्याशिवाय तिथून यायचं नाही. या पद्धतीने नंदी भगवान यांच्या उजव्या कानामध्ये तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे, त्यांचे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अतिशय साधा आणि सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओवर. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.